ओके, फोटोसिंथेसिस चॅप्टरचा आपण फक्त सिनारिओ पाहूया आज, म्हणजे डिटेलमध्ये चॅप्टर डायरेक्टली सुरू करण्या अगोदर चॅप्टरचा फ्लो कसा आहे, काय काय आपल्याला एक्झॅक्टली स्टडी करायचे त्याच्याविषयी मी बोलतो आज. फोटोसिंथेसिस नावातच आहे, फोटोसिंथेसिस म्हणजे ज्याच्यामध्ये लाईट रिक्वायर्ड आहे आणि लाईटचा यूज करून प्लांट त्यांचे फूड मटेरियल प्रोड्यूस करणार आहेत. बाय युझिंग लाईट प्लांट कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल. So by using light, plant can produce their own food material during this process, photosynthesis, and that's why we called plant as a autotrophic. That's why we called plant as a autotrophic. तुम्ही पेज नंबरवर एकदा 94 पेजवर या, तिथं काही गोष्टी मला तुम्हाला एक्सप्लेन करू द्या आणि मग आपण पुढे जाऊया. 94 पेजवर असताल तुम्ही, टेक्स्ट बुकच्या तुमच्या 94 पेजवर असतात, तर तुम्हाला तिथं व्हर्टिकल सेक्शन ऑफ डायकॉट लीफ आणि मोनोकॉट लीफ दोन्ही दिलेलं आहे. जेव्हा एखाद्या प्लांटचं लीफ आपण कट करू, म्हणजे सपोज दिस इज अ लीफ ऑफ एनी प्लांट. ओके, हे लीफ आहे आणि हे लीफ कट करत असताना कसा सेक्शन घ्यायचा आपल्याला, त्याचा व्हर्टिकल सेक्शन घ्यायचं. व्हर्टिकल सेक्शन म्हणजे उभं कट करायचे आणि उभं कट केल्यानंतर आपल्याला वरून खाली जात असताना कोणते कोणते सेल्स किंवा कोणत्या कोणत्या सेलच्या लेअर आपल्याला पाहायला मिळतात ते त्या ठिकाणी दिलेले. थोडंसं गौर करा, व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. तुम्हाला क्लोरोप्लास्ट क्लोरोफिल शिकण्या अगोदर थोडीशी मॉर्फॉलॉजी माहिती असली पाहिजे. दिस इज मॉर्फॉलॉजी आणि अॅनाटॉमी माहिती असली पाहिजे, मग तुम्हाला फिजिओलॉजी कळायला आणखी मदत होते. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, डायकॉट लीफ मध्ये आणि मोनोकॉट लीफ मध्ये वरून खाली तुम्ही जात असताल तर तुम्हाला काही बेसिक सेल्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. इपिडर्मिसचा लेअर आहे, जो सगळ्यात वरचा लेअर असतो, दॅट इज कॉल्ड एज इपिडर्मिस. आणि सगळ्यात खालचा लेअर जो आहे तिथं पण इपिडर्मिस आहे, म्हणजे दोन्ही साईडला इपिडर्मल सेल्स आर प्रेझेंट. इपिडर्मल सेलच्या खाली बरोबर पॅलिसेड पॅरेनकायमा असतात. पॅलिसेड पॅरेनकायमाच्या खाली मिझोफिल सेल असतात. हा जो मधला पार्ट आहे पूर्ण मिझोफिल सेलचा, मिझोफिल सेलमध्ये आणि पॅलिसेड पॅरेनकायमा ग्रीन कलरच्या दाखवलेले आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. क्लोरोप्लास्ट इज वन ऑफ द सेल ऑर्गेनली, लाईक गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम, लायझोझोम, हे जसे सेल ऑर्गेनलीज आहेत बाकीचे, त्याप्रमाणे प्लास्ट पण एक सेल ऑर्गॅनिली. ती इतक्या जास्त प्रमाणात असतं प्लांट सेलमध्ये की पूर्ण सेलचा कलर त्याच्यामुळे ग्रीन होऊन जातो. इट इज प्रेझेंट इन अबंडंट इन प्लांट सेल, सो द होल सेल गेट ग्रीन कलर. ओके, सिमिलरली ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय वगैरे आता शिकण्याची गोष्ट नाहीये, ते ऑलरेडी झालेला पार्ट आहे. म्हणजे जुन्या सिलेबस म्हणजे जुन्या पार्टमध्ये सगळे येते. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डायकॉट लीफ अँड मोनोकॉट लीफ. तुम्ही शेजारच्या मोनोकॉट लीफच्या जर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही येत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, मोनोकॉट लीफमध्ये पॅलिसेड पॅरेनकायमा तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाहीत. पॅलिसेड पॅरेनकायमा जसं डायकॉट लीफमध्ये आहेत ते पण वरच्या सेक्शनला आहे, खालच्या सेक्शनला पॅलिसेड पॅरेनकायमा पाहायला मिळत नाहीत आपल्याला. मोनोकॉट लीफमध्ये पॅलिसेड पॅरेनकायमा ॲब्सेंट. यू हॅव अ बुलिफॉर्म सेल्स विच हेल्प इन अ लीफ रोलिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हा आलेला क्वेश्चन आहे नीटला एकदा. बुलिफॉर्म सेल्स लीफ रोलिंग मध्ये कोणत्या सेल्स इन्व्हॉल्ड असतात? लीफ रोलिंग मध्ये नेम द सेल्स विच इन्व्हॉल्ड इन लीफ रोलिंग, दॅट इज अ बुलिफॉर्म सेल. then osmotic stomata are present, म्हणजे स्टोमॅटा प्रेझेंट ऑन बोथ द साइड्स. मोनोकॉट लीफची खासियतच ही असते, तुम्ही मोनोकॉट लीफ जर वरती आणि खाली दोन्ही साईडला जर पाहिले तर तुम्हाला त्यातले डिफरन्स लवकर कळत नाही. फॉर एक्झाम्पल मेज प्लांट मोनोकॉट म्हणजे ज्यांच्यामध्ये ज्यांची लीफ आयसो बायलॅटरल असतात, आम्ही त्यांना आयसो बायलॅटरल म्हणतो. आयसो म्हणजे सेम, बाय म्हणजे दोन, लॅटरल म्हणजे साईड. दोन्ही साईडला जे सेम दिसतात ना, दोन्ही साईडला ज्यांची अॅनाटॉमी सेम असते त्यांना म्हणायचं आयसो बायलॅटरल लीफ, आणि विच आर प्रेझेंट इन मोनोकॉट प्लांट्स. डायकॉट प्लांट्स मध्ये मात्र तुम्ही मँगोचं लीफ घ्या, तुम्हाला लगेच वरची साईड खालची साईड लगेच समजते. डायकॉट लीफ आर डॉर्सी व्हेंट्रल म्हणजे डॉर्सल आणि व्हेंट्रल साईड दोन्ही पण त्यांच्या डिफरंट असतात. डिफरंट असल्यामुळं तुम्ही डायकॉट लीफ मध्ये पहा, जो त्यांचा ऍडॅक्झियल सरफेस आहे, ऍडॅक्झियल म्हणजे वरचा भाग आणि अबॅक्झियल म्हणजे खालचा भाग. ऍडॅक्झियल सरफेसला स्टोमॅटा नसतात, खूप रेअर असतात, आणि अबॅक्झियल सरफेसला स्टोमॅटा असतात. अबॅक्झियल म्हणजे खालचा पार्ट, त्या लीफचा खालचा पार्ट जो सनला फेस करणार नाही तो म्हणजे अबॅक्झियल, जो सनला फेस करतो तो म्हणजे ऍडॅक्झियल.
शेजारी तुम्ही मोनोकॉट लीफचं स्ट्रक्चर पाहताय, दोन्ही साईडला स्टोमॅटा आहेत. एम्फी ऑस्मोटिक स्टोमॅटा म्हणजे विच आर प्रेझेंट ऑन बोथ दी सरफेस, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पण. सर इतकी अर्थातच आपण व्यवस्थित जर पाहिलं तर मोनोकॉट लीफ मध्ये पण आपल्याला वरची साईड कुठली खालची साईड कुठली कळते, पण दोन्ही साईडची अॅनाटॉमी सेम असते, हे त्यातनं मला तुम्हाला सांगायचंय. आणि बरेचसे आणखी डिफरन्स आहेत. फक्त तुम्हाला लिफ्टचा टीएस, लिफ्टचा व्हर्टिकल सेक्शन पाहिल्यामुळं थोडंसं इंटरनल स्ट्रक्चरची थोडीशी तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यावरचं नॉलेज तुम्हाला थोडंसं मिळेल. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला थोडीशी क्लिअर करायची, जी ऑलरेडी माहिती पाहिजे. फोटोसिंथेसिस शिकण्या अगोदर ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, तर चॅप्टर शिकण्याला मजा आहे. आणखी काही गोष्टी क्लिअर करायच्या. तुम्ही थोडंसं मागे 86 पेजवर या. परमनंट टिश्यू मध्ये पॅरेन्कायमा दिलेले आहेत बघा तिथं. परमनंट टिश्यू मध्ये पॅरेन्कायमा दिलेल्या आहेत. आणि पॅरेन्कायमा ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं, द पॅरेन्कायमा इन विच क्लोरोफिल इज प्रेझेंट इन अबंडंट फॉर्म कॉल्ड एज क्लोरेनकायमा. पॅरेन्कायमाचे 3 टाईप आहेत दिलं. पॅरेन्कायमामध्ये परत 3 टाईप केलेले असतात. एरेनकायमा, क्लोरेनकायमा and prosenchyma. Parenchyma again divided into 3 types. Prosenchyma, परत आहे का, प्रोसेनकायमा, क्लोरेनकायमा आणि एरेनकायमा. एरेनकायमा type of parenchyma having a air sac, मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये मोठी लार्ज एअर सॅक्स आर प्रेझेंट इन सच अ टाइप ऑफ सेल्स विच आर फाउंड इन ॲक्वेटिक प्लांट्स. ज्या प्लांट्सला तरंगायचंय पाण्यावरती टू मेंटेन अ बायोन्सी. बायोंट फोर्स तुम्ही ऐकलेला आहे. मोकळी जर प्लास्टिकची बॉटल पाण्यामध्ये टाकली तर ती तरंगते. पाणी पण त्याला खालनं फोर्स लावत असतं, बॉटल पण पाण्यावर फोर्स लावत असतं, पण बॉटलनी एक्झर्ट केलेला फोर्स हा कमी असतो पाण्याने फोर्स जो लावलेला आहे त्यापेक्षा. त्यामुळं ती बॉटल तरंगते. बायोट फोर्स आपण शिकलेलो आहे 9th मध्ये. सो एरेनकायमा टिश्यूचं फंक्शनच ते असतं, ते प्लांटला हेल्प करतात त्या वॉटरमध्ये, पाण्यामध्ये तरंगण्यासाठी. ओके, सो दीज आर नोन ॲज एरेनकायमा. दुसरा जो टाईप आहे ह्याच्यातला त्याचं नाव आहे प्रोसेनकायमा. प्रोसेनकायमा ऍक्च्युली लॉंग पॅरेनकायमा आहेत, जे लिनियर स्ट्रक्चर असतं त्यांचं. आणि तिसरा जो टाईप आहे क्लोरेनकायमा, ज्यांच्यामध्ये ज्या पॅरेनकायमामध्ये क्लोरोफिल मोठ्या प्रमाणावर असते, त्याला म्हणतात क्लोरेनकायमा. हे पॅरेनकायमाचे टाईप आहेत. आय एम नॉट टॉकिंग अबाउट कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा. त्यांचं फंक्शन वेगळं आहे, त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. ओके, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा हे टाईप तुम्ही नंतर स्टडी करून घ्या, पण तुम्हाला त्यातलाही डिफरन्स सांगून ठेवतो. स्क्लेरेनकायमाची सेल वॉल लिग्निननी बनलेली असते. स्क्लेरेनकायमा सेल वॉल इज मेड अप ऑफ लिग्निन अँड दीज आर डेड सेल. स्क्लेरेनकायमा डेड सेल असतात. पॅरेनकायमा लिव्हिंग सेल आहेत. कोलेनकायमा पण लिव्हिंग सेल आहेत. ओके, स्क्लेरेनकायमा आर डेड सेल and that कोलेनकायमा having पिट्स, जे तुम्ही कॉर्नर जर पाहिले त्यांचे कॉर्नर कोलेनकायमाचे 8.4 डायग्राम मध्ये पहा, कॉर्नर्सला डिपॉझिशन जास्त झालेले. सेल वॉल बघितली तर सेल वॉल मध्ये आपल्याला पेक्टिनचं डिपॉझिशन आहे, सेल्लोज अँड पेक्टिनचं डिपॉझिशन. पेक्टिनचं डिपॉझिशन इस्पेशली कॉर्नरला जास्त झालेलं पाहायला मिळतं. कॉर्नर्स पहा कोलेनकायमाचे, at the corner pectin is deposited in large amount, so the structure is different. Otherwise the remaining part of the cell wall is straight and evenly deposited by cellulose, other part of the cell wall, but at the corner there is a large amount of pectin. This is all about कोलेनकायमा. कोलेनकायमाची फंक्शन तुम्हाला मी आता सांगून ठेवतो. तुम्ही जर समजा फांद्यांशी वगैरे खेळला असाल कुठल्या ब्रांचेसची प्लांटच्या, तर काही ब्रांचेसला तुम्ही लोंबकळलं, ओढलं खाली तर ते खाली येतात, सोडल्या तर ते परत वर जातात. ओके, तुटत नाहीत ते. जास्तच फोर्स लावला तर ते ब्रेक होतील. अदरवाईज त्याच्यामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी असते. ही प्लांट मधली जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना, बेंडिंग ॲबिलिटी, लीफला पण असते तशी. लीफ ज्या ठिकाणी अटॅच असतं स्टेमला किंवा ब्रांचला बाय मीन्स ऑफ अ पेट्युअल, लीफचा जो स्टॉक असतो, द स्टॉक ऑफ अ लीफ इज कॉल्ड एज पेट्युअल. इट इज अटॅच्ड टू द ब्रांच ऑर स्टेम. When air current, due to the air current,
leaf get bended, and when air current off, leaf get its original position. This bending of leaf, bending of a fruit, bending of a branches is due to collenchyma. Collenchyma exhibit the bending ability or elasticity to the plant parts. कोलेनकायमाचं फंक्शन वेगळे. स्क्लेरेनकायमा स्टोन सेल्स त्याच्यामध्ये असतात आणि स्क्लेराइड दोन टाईपचे सेल्स असतात स्क्लेरेनकायमामध्ये, स्क्लेराइड्स अँड स्टोन सेल्स, विच गिव्स हार्डनेस. म्हणजे नारळाची जर तुम्ही कवटी बघितली, बऱ्याचशा नट्सच्या शेल बघितल्या, तर त्या स्क्लेरेनकायमाने बनलेल्या असतात. आणखी एक ठिकाणी सांगतो तुम्हाला स्क्लेरेनकायमा कुठं असतं. स्क्लेरेनकायमा और चिकू माहिती, चिकू चिकू खाल्ल्यानंतर आपल्याला थोडंसं असं ग्रिटी काहीतरी असं थोडंसं कडक कडक काहीतरी असं खाल्ल्यासारखं लागतं. त्याचा जो गर आहे, तर ते जे आहे ना, त्याच्यामध्ये स्टोन सेल असतात. स्टोन सेल इज वन ऑफ द टाईप ऑफ अ स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमाचे दोन टाईप असतात, वन इज स्क्लेरेड, अदर वन इज स्टोन सेल्स. तर ते त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे हा स्टोन सेल नावातच आहे ना स्टोन सेल, तर हे टफ असतात सेल आणि डेड असतात स्क्लेरेनकायमा, आणि विच आर प्रेझेंट इन झायलेम. विच आर प्रेझेंट इन झायलेम. विसरायचं नाही, हे अजिबात विसरायचं नाही, खूप महत्वाचा पार्ट आहे हा. प्लांट टिश्यू जर आपल्याला व्यवस्थित कळल्या, प्लांट अॅनाटॉमी आपली क्लिअर असेल, तर प्लांट फिजिओलॉजी कळते. आणि फोटोसिंथेसिस चॅप्टर, रेस्पिरेशन चॅप्टर इज रिलेटेड टू द फिजिओलॉजी. नेमकं फंक्शन कसं करतात ते, हे आपल्याला त्यांना आपल्याला स्टडी करायचं त्याच्यामध्ये. ओके, हा बेसिक पार्ट आहे. म्हणजे ऑलरेडी माहीत असायला हवा, म्हणून तुम्हाला एकदा सांगून ठेवतोय मी सगळं. तुम्ही ऑफकोर्स तुम्ही पेजवर असताल, त्या जर पेजवर असताल तर थोडंसं तुम्ही त्या पॉईंटच्या कॉन्टॅक्टमध्ये जाताल, आणि मग आपल्याला सुरुवात करायला हवं की व्हॉट इज फोटोसिंथेसिस वगैरे वगैरे वगैरे. ओके, सो पेज नंबर 138 वर तुम्ही या सर्वजण. 138 ला या तुम्ही सगळे. ओके, आणि आपण सुरुवात करूया आता लेक्चरला. म्हणजे सुरुवात झालेलीच आहे, पण ऍक्च्युअल फोटोसिंथेसिस काय याची सुरुवात करूया. मी तुम्हाला चॅप्टरचा सिनारिओ सांगतो सगळं. पहिलं काय नेमकं आपल्याला स्टडी करायचंय ना, हे ऐकून घ्या फक्त तुम्ही. कसं कसं आपण जाणार आहोत, चॅप्टरचा फ्लो कसा कसा असणार आहे वगैरे वगैरे. तर चॅप्टरमध्ये रिॲक्शन आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिसची. फोटोसिंथेसिस in which it is a in which organic food is produced from inorganic substances like water आहे ना त्याच्यामध्ये, वॉटर इन्व्हॉल्ड आहेच आहे. अँड इट इज अ, मला जर तुम्हाला क्वेश्चन करायचा असेल की फोटोसिंथेसिस एक्स्ट्रा सेल्युलर रिएक्शन आहे का इंट्रा सेल्युलर रिएक्शन आहे का इंटरसेल्युलर रिएक्शन आहे, तर तुम्ही काय उत्तर देताल? Photosynthesis is extracellular, intracellular, or intercellular reaction. What will be your answer? It is a intracellular. Very good. It is occurring inside the cell. सेलच्या आतमध्ये होते फोटोसिंथेसिस. पर्टिक्युलर प्लांट सेलच्या आतमध्ये होत असते. सो इट इज डेफिनेटली इंट्रासेल्युलर रिॲक्शन. इंटरसेल्युलर रिॲक्शन ज्या असतात, जे सेलच्या दोन सेलच्या मध्ये होतात, जे सेलच्या मध्ये होतात त्यांना म्हणायचं विच ऑकर बिटवीन द सेल, कॉल्ड एज intercellular, like international between two countries. So intercellular, and intracellular, which like inside the cell. Okay, intracellular, and it is a endergonic process. What do you mean by endergonic process? Endergonic आणि एक्झर्गोनिक दोन टाईपच्या प्रोसेस असतात. एक गोष्ट सांगू का तुम्हाला मी, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन चॅप्टर हे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहेत. ह्या दोन्ही गोष्टी, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन चॅप्टर, हे एकमेकांच्या अपोजिट रिॲक्शन्स आहेत, एकमेकांच्या कॉन्ट्राडिक्टरी रिॲक्शन आहेत, एकमेकांच्या अपोजिट घडतात ह्या रिॲक्शन. म्हणजे तुम्ही जर नीट पाहिले तर फोटोसिंथेसिसचे रिॲक्टंट हे रेस्पिरेशनचे प्रोडक्ट आहेत, आणि रेस्पिरेशनचे रिॲक्टंट हे फोटोसिंथेसिसचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही रिॲक्शन लिहून घ्या, आता नोटबुक मध्ये रिॲक्शन लिहून घ्या, म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करतो. CO2 प्लस H2O, CO2 प्लस H2O,
CO2 plus H2O gives C6H12O6 plus O2 plus H2O. O2 plus H2O. ओके, रिएक्शन बॅलन्स करा रिएक्शन. बॅलन्सिंग पण सांगतो मी. 6CO2 plus 12H2O, 6CO2 plus 12H2O gives C6H12O6 plus (6O2 plus 6H2O). ओके, आणि दुसरी रिएक्शन अशी आहे मला सांगायची मला. दुसरी रिएक्शन मला अशी सांगायची आहे, ऐका फक्त. C6H12O6 plus 6O2, C6H12O6 plus 6O2 gives 6CO2 plus 6H2O, 6CO2 plus 6H2O. काय वाटतंय तुम्हाला दोन्ही रिएक्शन ऐकल्यानंतर? काय वाटतंय? कळलं ना? मी जे म्हणलं ना की फोटोसिंथेसिसचे रिएक्टंट हे रेस्पिरेशनची प्रोडक्ट आहेत, आणि रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं? वी युटिलाइज ऑर्गॅनिक फूड, दॅट इज कॉमनली ग्लुकोज. युटिलाइज ऑर्गॅनिक फूड, it get oxidized, and for oxidation oxygen is required. So 6CO2 I wrote there, I told you 6CO2 plus 6H12O6. So glucose plus oxygen will give us 6CO2 plus 6H2O, and 6CO2 plus 6H2O are the reactant of photosynthesis. And second reaction I told you about respiration. The respiration चे product फोटोसिंथेसिस चे रिएक्टर, फोटोसिंथेसिस चे प्रोडक्ट रेस्पिरेशन चे रिएक्टर. सो दोन्ही रिएक्शन एकमेकांच्या अपोजिट आहेत. तुम्ही एकाच लाईन मध्ये दोन्ही रिएक्शन दाखवू शकता, फक्त एरो उलटा करायचा. मधला एरो जो स्ट्रेट असणार आहे, जो फोटोसिंथेसिस रिप्रेझेंट करेल, जाताना फोटोसिंथेसिस रिप्रेझेंट करेल, येताना रेस्पिरेशन रिप्रेझेंट करेल. म्हणून दोन्ही चॅप्टर खूप महत्वाचे आहेत. दोन्ही समजले तर तुमचा जो हा फिजिओलॉजीचा जो सेक्शन आहे, सेलच्या आतमध्ये काय चालतं, ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच अंशी क्लिअर होतील. ओके, फ्लो ऑफ चॅप्टर फक्त सांगतोय मी आता तुम्हाला. सो व्हॉट इज फोटोसिंथेसिस? फोटोसिंथेसिस इंट्रासेल्युलर एंडरगोनिक प्रोसेस. एंडरगोनिक प्रोसेस म्हणजे काय माहितीये का? मला सांगा, झाडाच्या खाली उभं राहिल्यानंतर आपल्याला थंड वाटतं का गरम वाटतं? ऑफकोर्स कोणी सांगेल की झाडाखाली उभं असेल आपण, खूप जर जास्त झाडी असेल तर आपल्याला तिथे थंड वाटतं. का थंड वाटतं? कारण प्लांट्स काय करतात? CO2 ऍब्झॉर्ब करतात एन्व्हायरमेंट मधला. CO2 ऍब्झॉर्ब करतात. CO2 ऍब्झॉर्ब नुसतं CO2 ऍब्झॉर्ब करत नाही, दे ऑल्सो ऍब्झॉर्ब सनलाईट, लाईट एनर्जी पण ऍब्झॉर्ब करतात. म्हणजे जी त्या एन्व्हायरमेंट मधली हीट असणार आहे ना, हीट इज ड्यू टू व्हॉट? कशामुळे असते एन्व्हायरमेंट मध्ये हीट? इज ड्यू टू सनलाईट. आणि ती जर ऍब्झॉर्ब होत असेल तर डेफिनेटली देर विल बी अ कूलिंग इफेक्ट. Definitely there will be a cooling effect, and due to this, as they absorb the heat from environment, therefore due to the photosynthesis this occur. Therefore photosynthesis is a एंडरगोनिक प्रोसेस. मग जर मी तुम्हाला विचारलं रेस्पिरेशन काय असणार, तर ऑफकोर्स इट इज अ हीट लिबरेटिंग प्रोसेस. तुम्ही जर समजा एखादी एक्सरसाइज करताय, समजा कुठेतरी धावताय, जिने चढून जाताय तुम्ही, ऑफकोर्स आपलं शरीर गरम होतं का थंड पडतं? गरम होतं ना, जास्त हीट तयार होते बॉडीमध्ये, कारण रेस्पिरेशनचा रेट वाढलेला आहे. रेस्पिरेशनचा रेट वाढला नाही, रेस्पिरेशन मध्ये हीट जनरेटच होत असते. फक्त ती समजते आपल्याला की आपण एखाद्या स्ट्रीनस एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व झालो तर आपल्याला हीट समजते. अजून एक गोष्ट सांगू का? आपण जे जिवंत आहोत ना, ते या एका ॲबिलिटीमुळे जिवंत आहोत. वी कॅन कंट्रोल्ड. आपली जी रेस आहे ह्युमन बिंगची किंवा मॅमल्सचीच घ्या, सगळ्या मॅमल्स एवढे सक्सेसफुल ॲनिमल का आहेत पृथ्वीवरचे? मॅमल्स आर व्हेरी सक्सेसफुल ॲनिमल्स दॅन अदर क्लासेस. वाय? बिकॉज दे हॅव्हिंग ॲबिलिटी टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. हे कोणातही अशी ॲबिलिटी नाही ज्यांच्यात ही ॲबिलिटी आहे टू मेंटेन बॉडी टेम्परेचर, टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर रिगार्डलेस ऑफ द एन्व्हायरमेंट. बाहेर काय चाललंय त्यापेक्षा दे आर नॉट वर्किंग अकॉर्डिंग टू द ambient टेम्परेचर.
सभोवतालच्या टेम्परेचरशी ते त्याच्यानुसार ते वर्किंग करत नाही. बॉडी टेम्परेचर नेहमी आपलं 37.2 प्लस मायनस 0.5 होत असतं, त्याच्यामध्येच ते कंट्रोल होतं. का का याच्यामुळे तर मॅमल सक्सेसफुल आहेत. ओके, ही गोष्ट कधीच विसरू नका. रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे ज्याच्यामुळे आपली हीट मेंटेन राहते. रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे ज्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहतं. रेस्पिरेशन जर समजा ऑक्सिजन, माहिती ना, डेड बॉडी थंड पडते, डेड बॉडी ऐकलं असेल कधीतरी, शरीर थंड पडतं. डेड झाली ना, डेड झाल्यानंतर डेड झाल्यानंतर रेस्पिरेशन होणार का? ऑफकोर्स नाही होणार. रेस्पिरेशन नाही झालं, हीट जनरेट होणार का? नाही होणार. मग बॉडी थंडच पडत जाणार ना. कळतात का? पॉईंट कळतात का तुम्हाला? म्हणजे रेस्पिरेशन मध्ये हीट जनरेट होते, हीट लिबरेट होते, सो इट इज एंडरगोनिक प्रोसेस. फोटोसिंथेसिस मध्ये हीट ऍब्झॉर्ब करतात प्लांट, सो इट इज सॉरी एक्झर्गोनिक रेस्पिरेशन आणि एंडरगोनिक फोटोसिंथेसिस. एंडो म्हणजे इन, एंडो म्हणजे इन, सो एंडरगोनिक हीट इज ऍब्झॉर्ब, एक्झर्गोनिक हीट इज लिबरेटेड. रेस्पिरेशन एक्झर्गोनिक, फोटोसिंथेसिस एंडरगोनिक. इट इज अ रेडॉक्स प्रोसेस. आता तुम्हाला बघू, मला जमते का तुम्हाला एक्सप्लेन करायला? तुम्ही कुणी सांगताय का मला? असं म्हणायचंय रेडॉक्स रिएक्शन आहे, फोटोसिंथेसिस ही रेडॉक्स रिएक्शन आहे. कोण सांगेल का? रिएक्शन तुमच्या नोटबुक मध्ये आता लिहिलेली आहे. फोटोसिंथेसिस ही रेडॉक्स रिएक्शन आहे. कसं काय सांगा बरं? रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय माहिती आपल्याला? आपण असंच 10वी पासून नाही आलेलो. या वर्षीची 10वीची मुलं लकी आहेत, त्यांना कुठली परीक्षा नाही, काय नाही काय नाही. लकी नाही म्हणजे लकी नाही ते, आम्ही अनलकी जास्त. पुढच्या वर्षी ताण आम्हाला जास्त आहे त्यांचा, कारण त्यांना इतकं येत असणार, इतकं येत असणार ना, म्हणजे आम्हाला काही सांगायची गरजच पडणार नाही, अशी परिस्थिती असेल पुढच्या वर्षी. रेस्पिरेशन ही फोटोसिंथेसिस इज रेडॉक्स रिएक्शन. हाऊ? जमल कोणाला आन्सर द्यायला? Oxidation and reduction occurs simultaneously. Of course, this is the definition of redox reaction, no doubt, Shubham. But how? मग कोणाचं ऑक्सिडेशन होतं आणि कोणाचं रिडक्शन होते? दॅट आय ऍक्च्युली आस्क यू. रिएक्शन तुमच्या नोटबुक मध्ये आहे, तुम्ही लिहिलेली आहे, तर त्याच्याकडे बघून सांगा की सर हे दिस अंडरगो ऑक्सिडेशन टू प्रोड्यूस प्ला प्ला प्ला, अँड दिस इज अंडरगो रिडक्शन टू प्रोड्यूस अमक तमक. रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड, रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड ऑकर. बर, ठीक आहे. हा, रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिडेशन ऑफ वॉटर. करेक्ट, शाबास, व्हेरी गुड. हा, इतपत बेसिक नॉलेज सगळ्यांना पाहिजे. इतपत बेसिक नॉलेज सगळ्यांना पाहिजे की रिॲक्शन बघितल्यानंतर मला असं कळतंय की CO2 चं रिडक्शन होत असेल आणि काय फॉर्म होत असेल हे सांगा मला. CO2 चं रिडक्शन होऊन काय फॉर्म झालेलं आहे तिथं? CO2 अंडरगो रिडक्शन टू प्रोड्यूस शुगर, काहींचं म्हणणं आहे, म्हणजे दॅट इज ग्लुकोज. हा, बर. काहींचं म्हणणं आहे ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होऊन जर कोण म्हणत असेल ऑक्सिजन फॉर्म होते, तर ह्यांना रिडक्शनची डेफिनेशन माहित नाही. यू आर प्रेडिक्टिंग टोटली रॉंग. What is reduction? Tell me first. What is reduction?
What is reduction? Oxidation and reduction act simultaneously. I know, but what is reduction? Tell me first. What is reduction? Addition of hydrogen or removal of oxygen. Correct. हा. मग आता कार्बन डायऑक्साईड मधून तुम्हाला काय म्हणायचंय? बरोबर आहे, पॉइंट करेक्ट पकडलाय सगळ्यांनी. लक्ष द्या आता सगळ्यांनी. एकदम करेक्ट चाललेला आहात तुम्ही. फक्त तुम्हाला ते क्लॅरिफाय व्हायला पाहिजे की रिडक्शन कोणाचं होतंय आणि ऑक्सिडेशन कोणाचं होतंय. जर तुम्ही म्हणताय कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होतंय, कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होऊन काय फॉर्म होते ह्याचं उत्तर करेक्ट आलं तर तुम्हाला रिडक्शन कळलंय नेमकं कसं झालंय. याचं उत्तर जर रॉंग आलं तर तुम्हाला कळलं नाही रिडक्शन कसं झालंय. ओके, परत ऐका मी काय म्हणतोय. कार्बन डायऑक्साईड अंडरगो रिडक्शन टू प्रोड्यूस व्हॉट? सम ऑफ यू सेज ग्लुकोज and few of you says oxygen. If carbon dioxide undergo reduction and if it produce oxygen, ऑक्सिजन जर प्रोड्यूस होत असेल याचा अर्थ काय झाला माहिती का? याचा अर्थ झाला कार्बन डायऑक्साईड मधून कार्बन निघून गेलाय. म्हणजे रिमूव्हल ऑफ काय झालं? ऑक्सिजन नाही झालं, रिमूव्हल ऑफ कार्बन झालेलं आहे. सो हे थोडंसं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही अंडरस्टँड करून घेताय. परत डोकं लावा आणि मला सांगा, कन्फर्म मला सांगा की CO2 चं रिडक्शन झाल्यानंतर, म्हणजे CO2 चं रिडक्शन झालं तर कोणत्या टाईपचं रिडक्शन झालं हा क्वेश्चन आहे माझा. की हायड्रोजन ऍडिशन वालं रिडक्शन झालं का ऑक्सिजन रिमूव्हल वालं रिडक्शन झालं? आणि ते तुम्हाला एक्झॅक्ट कळलं तर रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. परत सांगतो, कार्बन डायऑक्साईड अंडरगो रिडक्शन करेक्ट आहे तुमचं, पण प्रोडक्ट काय त्याचा? त्याचा प्रोडक्ट ग्लुकोज आहे का त्याचं प्रोडक्ट ऑक्सिजन आहे? हे मला तुमच्याकडनं ऐकायचंय. आणि मग तुम्ही जर म्हणत असताल त्याचं प्रोडक्ट ग्लुकोज आहे तर हायड्रोजन गेट्स ऍडेड इनटू द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड मध्ये CO ऑलरेडी आहे, H ऍड झाला आणि C6H12O6 फॉर्म झालं. म्हणजे हे हायड्रोजन ऍडिशन वालं रिडक्शन आहे. आणि कार्बन डायऑक्साईड मधनं ऑक्सिजन लॉस होतोय तर सिंगल कार्बन राहणार आहे अँड दॅट कार्बन विल ऍड्स अप विथ द वॉटर. दिस इज व्हेरी डेंजरस थिंकिंग. हे असं नाही होऊ शकत. तुम्ही जर समजा घरामध्ये पाणी घेतलं आणि कोळसा, कार्बन मध्ये कोळशामध्ये कार्बन असतो, त्याची जर तुम्ही पूड केली आणि ती पाण्यामध्ये टाकली आणि कुठले एन्झाइम वापरा, हीट वापरा, प्रेशर वापरा, तुम्ही ग्लुकोज घरात बनवू शकता का त्या कार्बन आणि ऍडिशन ऑफ वॉटर मुळे? नाही होऊ शकत. मग ते प्लांटमध्ये कसं शक्य आहे? नाही होऊ शकत. म्हणजे कळतंय का तुम्हाला? कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन झालं म्हणजे काय झालं? उत्तर द्या. प्रोडक्ट काय फॉर्म झाला? कार्बन ग्लुकोज विल फॉर्म. करेक्ट संजना, करेक्ट. आता बरोबर आहे, युअर ऑन राईट ट्रॅक. येस ऑफकोर्स, ग्लुकोज फॉर्म झाला, कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन झालं आणि ग्लुकोज फॉर्म झाला. इथे आपल्याला बोलायला किती सोपं वाटतंय ना, कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन झालं आणि ग्लुकोज फॉर्म झाला. काहींनी मत मांडलं, आय अप्रिशिएट दोज पीपल हु सेड कार्बन डायऑक्साईड अंडरगो रिडक्शन अँड फॉर्म ऑक्सिजन. बरोबर आहे, तुमचं पण काय रॉंग नाहीये, कारण नोटबुक मधली रिॲक्शन बघून ह्या प्रेडिक्शन देणं करेक्ट आहे तुमचं पण. पण आम्ही जी काही लोक आहोत की नाही कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होऊन ग्लुकोजच फॉर्म झाला, हे ओव्हर कॉन्फिडंट आहेत. हे ओव्हर कॉन्फिडंट आहेत. हे डिसाईड करण्यासाठी कोणाचं रिडक्शन झालं आणि कोणाचं ऑक्सिडेशन झालं हे डिसाईड करण्यासाठी बऱ्याच शास्त्रज्ञांची हयात गेली. त्यांचे खूप सारे एक्सपेरिमेंट त्यांना करावं लागले आणि मग ते फायनली त्यांनी प्रेडिक्ट केलं की ह्याचं रिडक्शन झालं, ह्याचं ऑक्सिडेशन झालं. आपण बसल्या जागी रिएक्शन बघून फक्त सांगतोय. दिस इज द साइन ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स. ओके, ठीक आहे. ओके, आपल्याला तर माहिती आहे, बरं ऑलरेडी एक्सपेरिमेंट आपण स्टडी केले, त्यामुळं मलाही माहिती आहे, तुम्हालाही बऱ्याच गोष्टी यातल्या माहिती असतील. पण आणखी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. आता मला सांगा, जो ऑक्सिजन फ्री दिसतोय ना तुम्हाला रिएक्टंट मध्ये बघा, C6H12O6 आणि 6O2 असं आहे, तो ऑक्सिजन कोणाचा आहे हा मला तुम्हाला प्रश्न आहे.
तो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचा आहे का तो ऑक्सिजन वॉटरचा आहे? रिएक्टंट मध्ये दोन ठिकाणी ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड मध्ये पण ऑक्सिजन आहे आणि वॉटर मध्ये पण ऑक्सिजन आहे. मग रिएक्शन मधल्या प्रोडक्टचा जो ऑक्सिजन, सेपरेट ऑक्सिजन दिसतोय ना तुम्हाला 6O2, दिस ऑक्सिजन इज फ्रॉम कार्बन डायऑक्साईड और वॉटर? प्रेडिक्शन तर देऊ प्रेडिक्शन तर देऊ शकतो ना, दोघांमधून नाही येत, एका मधलाच येतो कोणातरी, एक तर कार्बन डायऑक्साईड मधला आहे नाही तर वॉटर मधला आहे. प्रेडिक्शन देऊ शकता ना तुम्ही, काय का असं नाही तिकडे कशातनं का निघा ना, पण काहीतरी तुम्ही असंच मे बी कार्बन डायऑक्साईड, मे बी वॉटर, कार्बन डायऑक्साईड. ओके, संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही ह्या प्रश्नाला. काही जणांना म्हणायचंय वॉटर मधला आहे, काही जणांना म्हणायचंय कार्बन डायऑक्साईड मधला आहे. आता मी का हे विचारू का तुम्हाला, का तुम्हाला वाटतंय असं विचारू का मी? ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साईड मधला आहे हे असं तुम्हाला का वाटतंय विचारू का? किंवा ऑक्सिजन हा वॉटर मधला आहे हे तुम्हाला का वाटतंय विचारू का? विचारलं मी तुम्हाला, हा सांगा का वाटतंय? कार्बन डायऑक्साईड वाल्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन द्या आणि वॉटर वाल्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन द्या. बर ठीक आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन म्हणून CO2 मधला असेल का वॉटर मधला असेल ते सांग ना, तुझं काय उत्तर होतं मग अशी? म्हणून CO2 मधला असेल. बरं ठीक आहे, आणखी विचार करा, घुम्यासारखं बसू नका उगच. मंद आहे का आपण? मंद आहे का? फेकलं ना काहीतरी, CO2 काही जण म्हणले, O2 काय, H2O काही जण म्हणले. का का वाटलं तुम्हाला असं की हा CO2 मधलाय, हा किंवा हा H2O मधलाच आहे? रिमूव्ह झालेला ऑक्सिजन, प्लांट जे आपल्याला ऑक्सिजन देतात, प्लांट जे आपल्याला ऑक्सिजन देतात, जो फुकट वापरताय तुम्ही ऑक्सिजन प्लांट कडून मिळणारा, आता काही जण विकत घेऊन वापरतात ते, पण तो पण मिळत नाहीये. आणि तो विकत घेऊन मिळणारा ऑक्सिजन न मिळाल्यामुळं डेथ होतीये महाराष्ट्रामध्ये. तो फुकट मिळणारा, प्लांट कडून येणारा फुकट मिळणारा ऑक्सिजन प्लांट हा कशातनं देतात आपल्याला? कार्बन डायऑक्साईड मधला देतात का वॉटर मधला देतात? हा माझा प्रश्न आहे. फूड मटेरियल प्लांट कडनं फुकट, ऑक्सिजन प्लांट कडून फुकट. कुठून देतात इथपर्यंत तरी आपण अभ्यास केला पाहिजे, इथपर्यंत तरी आपण कष्ट घेतले पाहिजेत.
हा, जमतंय का? ओके, म्हणजे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे की कार्बन डायऑक्साइड अंडरगो रिडक्शन. Which type of reduction? Hydrogen is added from the water. Water undergo oxidation. Which type of oxidation? Loss of hydrogen wala oxidation. So hydrogen from the water gets added into carbon dioxide. Carbon dioxide already having carbon and oxygen. Just hydrogen is required to convert it into a glucose. जरी मी अशा ह्या गोष्टी सांगत असलो ना, तरी घडत मात्र असं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हा, रिॲक्शन जरी एवढी सिंगल स्टेप मध्ये सुंदर रिॲक्शन वाटत असली तरी आपली नाके नऊ येणार आहे तुमचा हा चॅप्टर करता करता. आत्ताच मी तुम्हाला सांगून ठेवतो. इतकी सरळ साधी सोपी जी दिसते ना ही रिॲक्शन, ह्यात खूप गोष्टी साठवलेल्या आहेत. कार्बन डायऑक्साइड अंडरगो रिडक्शन टू प्रोड्यूस ग्लुकोज. Which type of reduction? Hydrogen addition wala reduction. So CHO comes together to form C6H12O6, and that hydrogen which is coming into the carbon dioxide from water. So H2O madla hydrogen निकल जाएगा तो it is oxidation ना, it is a loss of hydrogen, so it is oxidation. Water undergo oxidation to produce oxygen. So oxygen set free, oxygen released by plant is from water and not from carbon dioxide. To clarify that concept, I told you one experiment, that is C. Van Nil. By using green sulfur bacteria, he used H2S instead of H2O. H2O च्या जागी H2S वापरलं तर H2O मधलं ऑक्सिजन फ्री होतो, ते H2S मधलं सल्फर फ्री होतं. दोन्हीचं कोरिलेशन लावून त्यांनी सांगितलं की ऑक्सिजन रिलीज करणं, प्लांट मध्ये रिलीज होणारा ऑक्सिजन हा 100% वॉटर मधला आहे, कार्बन डायऑक्साइड मधला नाही. एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन, संपला विषय. शुभम गुप्ताचा क्वेश्चन आहे की सर क्लोरोप्लास्ट मध्ये पिगमेंट असतात बरोबर ना, मग ॲनिमल मध्ये क्लोरोप्लास्ट नाही तर पिगमेंट कुठून असतात मग? तर ऐका सगळ्यांनी, आपल्यामध्ये पण पिगमेंट असतात. मग आपल्यामध्ये कुठलं पिगमेंट असतं? आपल्याकडे कलरचे पिगमेंट असतात. कुठे असतात हे कलरचे पिगमेंट? कलरचे पिगमेंट असतात स्किन मध्ये. मेलेनिन नावाचं प्रोटीन आहे आपल्याकडं, ते आहे कलर पिगमेंट. ओके, हे ॲनिमल मधले पिगमेंट आहे. आपल्या आईज मध्ये पिगमेंटेशन झालेलं असतं. जे तुम्ही जर आयरिस बघितली, आयरिस मसल म्हणजे तुम्ही ज्याला बुबुळ म्हणता मराठीमध्ये सरळ, किंवा एखाद्या डोळ्यात पाहिल्यानंतर डोळ्याचा कलर ज्याच्यावरून तुम्ही डिसाईड करता, डोळ्याचा कलर कोणता आहे तुम्ही ज्याच्यावरून डिसाईड करता, दॅट इज आयरिस मसल. आयरिस मसल्स जे प्युपिलच्या सगळ्या बाजूला असतात, ऑन द पेरिफेरी ऑफ प्युपिल, त्यांना पण त्याच्यामध्ये पण कलर पिगमेंट असतात. त्यामध्ये असलेल्या कलर पिगमेंट वरून आपण आपल्या डोळ्यांचा, त्या पर्टिक्युलर पर्सनच्या डोळ्यांचा कलर कोणता आहे हे डिसाईड करतो. हे आपल्यातले पिगमेंट वेगळे, आपल्यातले पिगमेंट वेगळ्या टाईपचे. क्लोरोप्लास्ट मध्ये जे पिगमेंट आहेत त्यांना आम्ही म्हणतो फोटोसिंथेटिक पिगमेंट. आणि मग तुमच्या ओळखीचं काय त्याच्यातलं फोटोसिंथेटिक पिगमेंट मधलं? क्लोरोफिल. मग मला सांगण्याचं पुढचं आणखी गोष्टी काय त्याच्यातल्या? क्लोरोफिलचे 7 टाईप असतात. क्लोरोफिल A B C D E F, बॅक्टेरियो क्लोरोफिल, बॅक्टेरियोव्हर्डिन. वेगवेगळ्या टाईपचे क्लोरोफिल असतात आणि वेगवेगळ्या टाईपच्या क्लोरोफिलचा वेगवेगळा कलर असतो. ओके, हे प्लांट मधले पिगमेंट वेगळे, आपल्याकडचे पिगमेंट वेगळे. आपल्याकडल्याच्या पिगमेंटचं काम वेगळं असतं, त्यांच्याकडच्या पिगमेंटचं काम वेगळं असतं. पण पिगमेंट हे कलर देण्यासाठी असतात, हेही मला तुम्हाला सांगायला आवडेल. प्लांट्स मध्ये तुम्हाला हे माहिती असेल, टोमॅटो इज रेड इन कलर. व्हाय इट इज रेड इन कलर? बिकॉज इट कंटेन लायकोपिन पिगमेंट. लायकोपिन नावाचं रेड कलर देण्यासाठी पिगमेंट आहे त्याच्याकडे. किंवा तुम्ही झेंडू बघितला असेल, त्याच्यामध्ये झॅन्थोफिल पिगमेंट असतं, त्यामुळे त्याला येलो कलर असतो. किंवा सनफ्लॉवर, झॅन्थोफिल पिगमेंट आहे त्यामुळे त्याला येलो कलर असतो. सो प्लांटचे पिगमेंट हे कलर प्रोड्यूस करतात. त्यांचा फक्त कलर प्रोड्यूस करणं हा रोल नसतो. प्लांटला ग्रीन कलर देणं म्हणजे म्हणून त्यासाठी क्लोरोफिल आहेत का? नाही, त्याचा रोल वेगळा आहे. इट ऍब्झॉर्ब सनलाइट. पिगमेंट काय करतात? दे ऍब्झॉर्ब सनलाइट अँड कन्वर्ट इट इनटू केमिकल एनर्जी, लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. अर्थात रिएक्शनची शेवटी केमिकल एनर्जी आपल्याला काय होते, तयार होते. ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगतो ना आपण, C6H12O6 म्हणजे केमिकल आहे. म्हणजे काय? केमिकल आहे. कुठून तयार झालं हे? सनलाइट जी आहे ना, तिथली जी लाईट एनर्जी आहे ना, त्याच्यामुळे हे तयार झालं. रात्री फोटोसिंथेसिस होतं का? सगळ्यांचं उत्तर ऑफकोर्स नाही येणार आहे. रात्री फोटोसिंथेसिस होत नाही. का नाही होत?
सनलाईट इज अनअवेलेबल. रात्री कार्बन डायऑक्साईड आहे, रात्री वॉटर आहे, पण सनलाईट नाही म्हणून फोटोसिंथेसिस नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर फॉर सर्वायवल ऑफ ऑल बायोटिक कम्युनिटीज. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जे लिव्हिंग्स आहेत ना, त्यांना सगळ्यांना सर्वाइव्ह करण्यासाठी सनलाइट इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर द युनिव्हर्स. अख्ख्या जगाचा दुसरा सोर्स नाही आपल्याला एनर्जीचा. तुम्ही म्हणता आम्ही नाही सनलाईटवर जगत, तुम्ही इनडायरेक्टली सनलाईटवरच जगता. तुम्ही आम्ही सगळे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळे आपण सनलाईटवरच जगतो. सनलाईट जर नसली प्लांट प्रोडक्शन करणार नाही, प्लांट फोटोसिंथेसिस करणार नाही, ते ऑक्सिजन देणार नाही, ते फूड मटेरियल प्रोड्यूस करणार नाही, ते त्यांच्यासाठी फूड मटेरियल करणार नाही, प्रोड्यूस आपल्यासाठी करणार नाही. आपल्याला एक दिवशी मारावं लागेल. म्हणजे आपल्या जगण्याची जी एनर्जी आहे ना, ही सगळी सनलाईटमुळे, हे विसरता कामा नये. चॅप्टरचं अल्टिमेट चॅप्टरचा तुम्हाला अल्टिमेट एम कळेल ह्याच्या मागचं की सनलाईट किती महत्वाचं आहे. लिव्स काही दिवसांनी येलो होतात, कसं काय? मग पिगमेंट चेंज होतात का? लिव्स येलो होतात म्हणजे त्याची लाईफ स्पॅन संपतो. जसे आपली केस पांढरी होतात एज झाल्यानंतर, तसे लिव्स येलो होतात, त्याचा लाईफ स्पॅन संपतो. पहिलं जे एखाद्या प्लांटला तयार झालेलं पान हे त्या प्लांटच्या पूर्ण लाईफ पर्यंत साथ देत नाही ना, बरोबर का नाही? ते पानाची गळती होते, नवीन पानं येतात. ओके, परत त्यांची गळती होते, नवीन पानं येतात, त्यांची लाईफ स्पॅन संपतो, त्यातल्या सेल डेड होतात आणि मग पानं पिवळी पडायला लागतात. ज्यावेळेस सेलची डेथ होते, ऍब्सिसिक ऍसिड नावाचं हॉर्मोन असतं प्लांटमध्ये, ज्याच्यामुळे पानं पिवळी पडत असतात अँड देयर इज अ विल्टिंग ऑफ लिव्स, पानगळती जी होते ना. आणि येलोइंग ऑफ लिव्स इज कॉल्ड एज लीफ क्लॉरोसिस. क्लॉरोसिस त्या फेनॉमेनॉनला म्हणायचं क्लॉरोसिस, इन विच लिव्स गेट्स येलो कलर अँड आफ्टरवर्ड्स इट विल विल्ट आउट. नंतर ते गळून पडतील. ओके, चला जाऊया पुढे. दुसरा एक्सपेरिमेंट सांगू. दुसरा एक्सपेरिमेंट आहे रॉबर्ट हिलचा. रॉबर्ट हिल, त्याला हिल एक्सपेरिमेंट म्हणतो. माझी बोर्डाची एक्झाम 2009चा बायोच्या पेपरला 2 मार्काला क्वेश्चन आहे, डिस्क्राईब हिल्स एक्सपेरिमेंट. मागच्या वर्षी परत 11th स्टँडर्डला होता पहिला तर हे फोटोसिंथेसिस चॅप्टर. 12th स्टँडर्डला होता पूर्वी. आता मागच्या वर्षीच्या सिलेबसला तो 11th ला घेतलेला आहे फोटोसिंथेसिस. पण फोटोसिंथेसिस मधली हिल्स रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा याच्यावर क्वेश्चन विचारतात. आता मी तुम्हाला अजून थोडंसं डिटेलमध्ये जातो ह्या रिएक्शनच्या. म्हणजे रिएक्शन आपण वरचेवर बघितली की बाबा काय, हायड्रोजन वॉटर मधला हायड्रोजन इकडे ऍड होते, वॉटर मधला हायड्रोजन इकडे ऍड होते, कुठे? कार्बन डायऑक्साईड मध्ये. मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की रिडक्शनच्या 3 डेफिनेशन असतात. कोणाकोणाला माहिती आहेत? रिडक्शनच्या 3 डेफिनेशन असतात. कितने लोगों को पता है? There are 3 definitions of reduction. Can anyone tell me? ह्या 2 तर जायजेच आहेत तुम्हाला, म्हणजे लाईफ लॉंग लक्षात राहणार. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड लॉस ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन. ओके, ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन. ओके, तिसरी डेफिनेशन काय सांगू शकते कोण मला? कारण त्याच्यावर हा एक्सपेरिमेंट आहे, नाहीतर नाही कळणार. व्हेरी गुड, करेक्ट सानिया. आणखी कोण सांगते? व्हेरी गुड शिवांजली. संजना, एक्झॅक्टली उलट सांगितलंय तू. सेजल, सेम संजनाची कॉपी, एक्झॅक्टली उलट. हा, दुरुस्त झाल्या दोघी पण.
गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन. GR असं लक्षात ठेवा, लाईफ मध्ये कधीच विसरणार नाही. गव्हर्नमेंट GR काढतं ना, कुठल्या पण गोष्टीचा GR असतो ना, GR ऐकलं असेल ना तुम्ही. GR गेन म्हणजे रिडक्शन. कशाचं गेन? इलेक्ट्रॉनचं. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. या सायंटिस्टनी एक डोकं चालवलं. त्यांनी काय केलं माहिती का? एक बिकर घेतलं, बिकर मोठा, ओके, त्यात वॉटर फिल केलं आणि वॉटर जे फिल केलं ना ते कार्बन डायऑक्साईड फ्री वॉटर फिल केलं. बघा मी काय सांगतो, कार्बन डायऑक्साईड अवेलेबलच करून दिला नाही. सी व्हॅनिलनी काय केलं? वॉटर अवेलेबल केलं नाही. यांनी काय केलं? कार्बन डायऑक्साईड अवेलेबल केला नाही. मग आता फोटोसिंथेसिस होती का नाही बघू, ट्राय करू आपण. आता फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईडचा रोल काय? कार्बन डायऑक्साईड हायड्रोजनला ऍक्सेप्ट करतो, म्हणजे स्वतःचं रिडक्शन करून घेतो ना, स्वतःचं रिडक्शन करून घेतो. मग हायड्रोजनला ऍक्सेप्ट करतो म्हणजेच काय, आपण काय करू, कार्बन डायऑक्साईड नको द्यायला त्या ठिकाणी, पण कोणता तरी असा सबस्टन्स यूज करू जो स्वतःचं रिडक्शन करून आणेल, स्वतःचं रिडक्शन घडवून आणेल. म्हणजे प्रोसेस रेडॉक्स रिॲक्शनच ठेवायची आपल्याला, फक्त कार्बन डायऑक्साईडची जागा बदलायची. मी एक एक वाक्य नीट सांभाळून सांगतो, प्लीज नीट ऐका. 1 स्ट्रोक मध्ये एक्सपेरिमेंट करणार आहे तुम्हाला, फक्त रिॲक्शन डोक्यात पाहिजे चांगली. कार्बन डायऑक्साईड मध्ये फोटोसिंथेसिसची रिॲक्शन चांगली फिट पाहिजे डोक्यामध्ये, मग तुम्हाला बघा कन्सेप्ट कशी क्लिअर होते. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर गिव्ह C6H12O6 प्लस O6. ओके, हे माहिती आहे सगळ्यांना. आता मी काय म्हणतोय, रॉबर्ट हिलनी काय केलं, कार्बन डायऑक्साईडच वापरला नाही. मग त्या बिकर मध्ये वॉटर घेतलं, विच इज CO2 फ्री वॉटर. CO2 फ्री आहे, कार्बन डायऑक्साईड नाहीये, पण त्याच्यामध्ये त्यांनी कार्बन डायऑक्साईडची जागा चालवण्यासाठी फेरिक सॉल्ट ऍड केले. फेरिक सॉल्ट, फेरस सॉल्ट ऍड केले. कुठले सॉल्ट ऍड केले? फेरस सॉल्ट. ही ऍडेड फेरस सॉल्ट. फेरस म्हणजे Fe2+. Fe2+. ते इलेक्ट्रॉन गेन करू शकतं का नाही? Fe2+ आहे, इलेक्ट्रॉन गेन करेल का लॉस करेल? इट विल. If ferric salt are used, then if ferrous salts are used, then there will be a loss of electron to form Fe3+. Instead he used Fe3+. Fe3+ म्हणजे फेरिक सॉल्ट. ओके, CO2 नाही यूज केला. काय यूज केला त्या जागी? फेरिक सॉल्ट यूज केले. कशासाठी? कुणी लॉस केलेले इलेक्ट्रॉन गेन करायला, म्हणजे रिडक्शन रिएक्शन चालू राहिली. रिडक्शन पार्ट कव्हर झाला त्याच्यातला. फेरिक सॉल्ट are used instead of carbon dioxide to maintain the redox reaction. रेडॉक्स फोटोसिंथेसिस मध्ये जी रेडॉक्स रिएक्शन होते ना, ती मेंटेन ठेवण्यासाठी त्यांनी फेरिक सॉल्ट यूज केले. फेरिक सॉल्ट म्हणजे काय? Fe3+. कुणी इलेक्ट्रॉन लॉस केले तर गेन करू शकतं. हे एक इलेक्ट्रॉन गेन केला तर त्याचं कन्व्हर्जन होणार Fe2+ मध्ये. 3+ आहे ना, 3+ आहे. मग त्याच्यात एक इलेक्ट्रॉन ऍड झाला विच इज मायनस चार्ज. मग 3 मधून एक ऍड झाला तर हे न्यूट्रल झाला, एक चार्ज न्यूट्रल होईल आणि फक्त 2+ राहतील, Fe2. फेरिक सॉल्ट्स आर युज्ड ऍज अ हायड्रोजन ऍक्सेप्टर. आम्ही त्याला हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणतो ऍक्च्युली, किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणलं तरी चालतं, पण बायोलॉजीच्या लँग्वेजमध्ये त्याला हायड्रोजन ऍक्सेप्टर पण म्हणतात. कारण कार्बन डायऑक्साईडचं काय काम आहे? इट ऍक्ट ॲज अ हायड्रोजन ऍक्सेप्टर ना, दॅट्स वाय. कार्बन डायऑक्साईडचं काय काम आहे? हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणून काम करतो तो. म्हणून त्याच्या जागी कोणाला यूज केलेले? पूर्ण CO2 फ्री वॉटर घेतलेले बिकर मध्ये, फेरिक सॉल्ट ऍड केले त्याच्यामध्ये, फेरिक सॉल्ट ऍड केले आणि त्याच्यामध्ये पालकचं पान आहे ना ते चेचलं, पालकचं पान. ओके, स्मॅश केलं, स्मॅश स्पिनॅच लीफ ते त्याच्यामध्ये टांगलं, असं दोरीने आतमध्ये टांगलं आणि बिकर पूर्ण बंद करून टाकलं. आतलं पाणी सगळं CO2 फ्री आहे. आता बघा, बिकर आहे, ग्लासचा बिकर आहे, सनलाईट पोहोचेल का आतमध्ये? येस, पोहोचणार. सनलाईट आहे. स्पिनॅचचे लीव्ह स्मॅश केलेत म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, सगळं अवेलेबल आहे. ओके, फोटोसिंथेसिस मध्ये काय काय लागतं? रिएक्टंटची साईड बघितली तर तुम्हाला CO2, वॉटर, सनलाईट आणि क्लोरोफिल, ह्या 4 गोष्टी लागतात.
बीकर मध्ये आपल्या काय काय अवेलेबल आहे? CO2 नाही, त्याची जागा घेतली पण फेरिक सॉल्टनी, फेरिक सॉल्ट, वॉटर, क्लोरोप्लास्ट अँड सनलाइट, सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे फोटोसिंथेसिसचा जे रिक्वायरमेंट आहे ते मॉडेल त्यांनी तयार केलं पूर्ण. ओके, आणि आता फक्त एक्सपेरिमेंटवर लक्ष दिलं काय होतंय. तर थोड्या वेळाने काय व्हायला लागलं माहितीये का, त्या पाण्यातनं त्याला कसले तरी बबल्स येताना दिसले, बुडबुडे येतात पाण्यामधून. मग ते बबल्स कशाचे आहेत? तर तो गॅस त्यांनी कलेक्ट केला आणि तो गॅस बघितलं त्यांनी नेमका कोणता गॅस आहे. बघा, बीकर मध्ये CO2 नाहीये, CO2 फ्री वॉटर आहे. मग फोटोसिंथेसिस तर झालं, बबल्स आले म्हणजे फोटोसिंथेसिस झालं. मग ते बबल कशाचे आहेत? तर त्यांनी चेक केलं तर ते बबल ऑक्सिजनचे होते. रॉबर्ट हिलच्या एक्सपेरिमेंट मध्ये जे बबलिंग झालं, दिस बबल्स आर ऑफ ऑक्सिजन गॅस. म्हणजे इथं सगळंच क्लिअर होते. कार्बन डायऑक्साईड नसताना पण फोटोसिंथेसिस रिॲक्शन झाली आणि तिथं ऑक्सिजनचे बबल फॉर्म झाले. आय एम नॉट प्रेडिक्टिंग दॅट ग्लुकोज इज फॉर्म्ड. त्याचं घेणं देणं नाही, रॉबर्ट हिलला पण नाही, मला पण नाही. मला फक्त बघायचंय ऑक्सिजन कशातला आहे, कार्बन डायऑक्साईड मधला आहे का वॉटर मधला आहे. तर हे एक्सपेरिमेंट मधनं कळून जाऊ शकतं. कार्बन डायऑक्साईड फ्री वॉटर युटिलाइज केलेलं असताना सुद्धा ऑक्सिजन तयार होतोय. प्लांट ऑक्सिजन तयार करतात कार्बन डायऑक्साईड फ्री एन्व्हायरमेंट मध्ये पण. याचा अर्थ ऑक्सिजन हा पाण्यामधलाच आहे, कार्बन डायऑक्साईड मधला नाही. कळला का एक्सपेरिमेंट? रिप्लाय करा. रिप्लाय करा म्हणजे पुढे जायला, अदरवाईज परत एकदा सांगतो मी. इझी आहे ना? फेरिक फेरसचं मॅटर कळलं का? तिथं कन्फ्युजन करून घेऊ नका. फेरिक 3+, त्याला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर पाहिजे होता कोणतरी. जसं इथं हायड्रोजन ऍक्सेप्टर कार्बन डायऑक्साईड, त्याला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर पाहिजे होता. कोण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर? म्हणलं फेरिक सॉल्ट यूज करतो मी. फेरिक सॉल्टवर 3+ चार्ज आहे, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतात, ते 2+ होईल. आणि मला त्याचं काही घेणं देणं नाहीये, मला फक्त रिॲक्शनची रिॲक्टंट मेंटेन करायचे आणि मला कार्बन डायऑक्साईड फ्री. पण बऱ्याच सायंटिस्टनी ह्याला अपोज केलं, तुम्हाला माहितीये का? बरेच सायंटिस्ट म्हणले, येडे म्हणले, ही याला काय कळतंय तेव्हा, असं कुठं असतं का म्हणलंय. म्हणून त्यांना विचारलं, का हो तुम्ही असं का हिलला का नावं ठेवताय? म्हणले जगात असं पाणी तयार करणं प्रॅक्टिकली मुश्किल आहे. म्हणले CO2 फ्री वॉटर प्रोड्यूस करणं प्रॅक्टिकली मुश्किल आहे, होऊच शकत नाही तयार पाणी असं. आणि येस इट इज, कार्बन डायऑक्साईड फ्री वॉटर प्रोड्यूस करणं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. ओके, काहीतरी त्रुटी राहू शकतात. आणि कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंट मधला कार्बन डायऑक्साईड लगेच डिझॉल्व्ह होतो वॉटरमध्ये. डू यू नो दिस थिंग्स? कार्बन डायऑक्साईड जेवढा एन्व्हायरमेंट मध्ये ना, किती असतो एन्व्हायरमेंट मध्ये कार्बन डायऑक्साईड? 0.03%. किती पर्सेंट आहे कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंट मध्ये? किती किती पर्सेंट आहे? 0.03%. कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंट मध्ये इतका कमी आहे, इतका कमी आहे. तो जर तुम्ही सगळा कलेक्ट केला ना, कलेक्ट सगळा जगातला कार्बन डायऑक्साईड जर तुम्ही कलेक्ट केला 0.03%, तर त्याची क्वांटिटी होते 2200 बिलियन टन. 2200 बिलियन म्हणजे 2200 इंटू 10⁹ टन. टन करायचं असेल तर परत 1000 निघून यायचं ह्या सगळ्याला. म्हणजे ह्याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 2200 इंटू 10⁹ इंटू 1000 इतका किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड भरतो पूर्ण जगाचा. आणि परत तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही आणखी हँग होताल की जवळजवळ 49% ऑक्सिजन यातला सगळा 49% सॉरी कार्बन डायऑक्साईड म्हणजे पृथ्वी ऍटमॉस्फिअर मध्ये जेवढा कार्बन डायऑक्साईड आहे ना, त्याच्या 50 टाइम जास्त कार्बन डायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात आहे. ओशियन वॉटर कंटेन्स 50 टाइम्स मोर कार्बन डायऑक्साईड दॅन दी ऍटमॉस्फिअर. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये खूपच कार्बन डायऑक्साईड कमी आहे. एवढा कमी असून पण प्रदूषण वाढले, प्रदूषण वाढले, प्रदूषण वाढले. आणि आता उन्हाळ्यामध्ये जी आपल्याला गरमी फील होते ना, जे हीट फील होते ना, ही फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साईड मुळे फील होते. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर एन्व्हायरमेंट मधलं कमी झालं तर काय होईल हे सांगतो, ऐकून ठेवा. कार्बन डायऑक्साईड मध्ये, कार्बन डायऑक्साईड जे एन्व्हायरमेंट मध्ये आहे, सनलाईट येणार, ओके, बंबार्ड करणार,
फ्लोअरला ग्राउंडला बंबार्ड करणार आणि परत रिटर्न जाणार. तर रिटर्न जाणारे सनरेज आहेत ना, रिटर्न जाणारी जी सनलाईट आहे ना, ती स्पेसमध्ये गेली पाहिजे परत रिटर्न स्पेसमध्ये, पण ती जात नाही. का जात नाही माहिती? इतकं प्रदूषण वाढलंय, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एवढं वाढलंय की ते कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्युलला ती सनलाईट इन्सिडेंट होते आणि परत खाली येते, परत ग्राउंडला बंबार्ड करणार, परत रिटर्न जाणार. ती सनलाईट इथंच फिरत असल्यामुळं ट्रोपोस्फिअरचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, ज्याला तुम्ही म्हणता ग्लोबल वॉर्मिंग. आणि मग हे जर कमी करायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय, झाडे लावा, झाडे जगवा. संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आपल्याला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्या त्या आपण करेक्टली जर फॉलो केलं तरच ग्लोबल वॉर्मिंगला थोडा आळा बसू शकतो. अदरवाईज त्याचे हॅझार्डस इफेक्ट येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हीट कशामुळे असते? हीट कशामुळे असते? कार्बन डायऑक्साईडमुळे. ही जी हीट वाढते ती कार्बन डायऑक्साईडमुळे येते. आणि तुम्ही बघितलं असेल इरिटेट जे स्किनला आहे ना, स्किनला इचिंग कॉज करतात. आता जर तुम्ही उन्हामध्ये बाहेर गेले एकदम घरातून, तर स्किनला असं इचिंग झाल्यासारखं होतं, विच इज ड्यू टू इन्फ्रारेड रेडिएशन, IR. इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये हीट जास्त असते, त्यामुळे स्किनला आपल्याला थोडंसं इचिंग झाल्यासारखं होतं. आणि जी टोटल गरमी आहे एन्व्हायरमेंट मधली ती कार्बन डायऑक्साईड आणि अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे आहे, इन्फ्रारेड रेडिएशनमुळे आहे. ते सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा एक्सपेरिमेंट मी खतम केलेला आहे. तिसरा एक्सपेरिमेंट आहे रुबेन अँड कामेनचा, जे मगाशी कोणी उत्तर दिलं की हे रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स यूज करून प्रूव्ह झालेलं आहे की ऑक्सिजन हा वॉटर मधला असतो आणि कार्बन डायऑक्साईड मधला नसतो, असं कुणीतरी मगाशी आन्सर सांगितलं होतं. तृप्तीने सांगितलं होतं. हा, वॉटर मधलाच असतो ऑक्सिजन, कारण हे ऑलरेडी रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप यूज करून प्रूव्ह झालेले. करेक्ट आहे. तोच एक्सपेरिमेंट आहे रुबेन अँड कामेनचा. हे रुबेन आणि कामेननी जेव्हा एक्सपेरिमेंट दिला ना की ऑक्सिजन हा वॉटर मधला आहे, कार्बन डायऑक्साईड मधला नाही, परत जगात कुणीच विचारलं नाही की फोटोसिंथेसिस मध्ये तयार होणारा ऑक्सिजन हा कशातला असतो, कार्बन डायऑक्साईड मधला असतो का वॉटर मधला असतो. परत जगात कुणीच क्वेश्चन विचारला नाही. हा शेवटचा एक्सपेरिमेंट अँड कन्फर्मेटरी एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट इज व्हेरी सिम्पल. यू ऑलरेडी हर्ड अबाउट रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स. ऑक्सिजनचे दोन आयसोटोप असतात, O16 आणि O18. तुम्ही जो ऑक्सिजन युटिलाइज करतो ना आपण एन्व्हायरमेंट मधला किंवा पाण्यातला जो ऑक्सिजन असतो ना, दॅट इज O16. O18 आपण युटिलाइज करत नाही, विच इज प्रेझेंट इन हेवी वॉटर. H2O18, त्यात ऑक्सिजन 18. मग यांनी काय केलं माहितीये का, कार्बन डायऑक्साईड प्लांटला प्रोव्हाइड केला, ज्याच्यामध्ये O16 होता. कार्बन डायऑक्साईड मधला ऑक्सिजन कुठला होता? O16 वाला होता. आणि पाणी जे दिलं ना प्लांटला त्याच्यातला वॉटर 18 वाला होता. कुठला होता त्यातला वॉटर? 18 वाला. इट इज O18. ओके. आणि मग एक्सपेरिमेंट झाल्यानंतर ऑक्सिजन प्लांटने लिबरेट केला ना, तो ऑक्सिजन त्यांनी कलेक्ट केला. कलेक्ट केलेला ऑक्सिजन अॅनालाइज केला आणि त्यांना कळालं की ऑक्सिजन जो प्लांटने रिलीज केलेला आहे तो O18 आहे. आणि O18 आयसोटोप त्यांनी कुठे वापरला होता? वॉटरमध्ये. म्हणजे प्लांटने रिलीज केलेला ऑक्सिजन हा वॉटर मधला आहे आणि कार्बन डायऑक्साईड मधला नाही. ओके. रिएक्शन परत लिहा, मी तुम्हाला सांगतो. लिहा परत रिएक्शन. CO2 प्लस H2O गिव्स C6H12O6 प्लस O2. लिहा रिएक्शन परत. लिहिली का? CO2 plus H2O gives C6H12O6 plus O2. लिहिले. आता CO2 चा O आहे ना, O, त्या Oच्या डोक्यावरती लिहा. वरती लिहिता ना असं तुम्ही, वरती 16 लिहा. 16 स्क्वेअर क्यूब कसं करता? त्या नंबरच्या पुढे करता, त्याच्या अलीकडे करा वरती 16. O16 लिहिलं. CO2 चा O कुठला लिहिला? 16. वॉटरचा O लिहा 18. वॉटरचा O लिहा 18. गिव्स C6H12O6 चा O लिहा 16 परत प्लस
O2 चा O लिहा 18. बरोबर आहे. म्हणजे वॉटर मधला त्यांनी वापरताना रेडिओ आयसोटोप O18 यूज केलता आणि तो कुठे भेटला त्यांना? ऑक्सिजन रिलीज झाला तिथे भेटला. प्लांटनी ग्लुकोज केला तिथे ऑक्सिजन O18 भेटला का? मुळीच नाही भेटला. हे दूध का दूध आणि पाणी का पाणी? आता प्रश्नच विचारायचा नाही. ऑक्सिजन रिलीज बाय प्लांट इज फ्रॉम वॉटर अँड नॉट फ्रॉम कार्बन डायऑक्साईड. क्लॅरिफाय करून टाकलं. एक्सपेरिमेंट कळला का? तुम्हाला क्लॅरिफाय झालं का? हे तुम्हाला क्लिअर झालं का सगळं? ओके, छान. आज आपण इथे थांबूया. 3 एक्सपेरिमेंट झालेले आहेत कंप्लीट. पुढे आणखी 2-3 सायंटिस्ट आहेत, खूप महत्वाचे सायंटिस्ट आहे. आपला एंगलमॅन आहे सायंटिस्ट, त्यांचे एक्सपेरिमेंट आपल्याला समजायला हवेत. इमर्सन आहे, नंतर जोसेफ प्रेस्ले आहे, जॉन इंगेन हाऊस आहे, थिओडर आहे, जुलियन व्हॅन सॅक्स आहे. ह्यांचे एक्सपेरिमेंट आपल्याला समजायला पाहिजेत. अजून 5-6 एक्सपेरिमेंट उद्या मी सांगतो. सोपे आहेत एक्सप्लेन, काय अवघड नाही, असं काही लोड घेऊ नका त्यांचा. 3 एक्सप्लेन मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता मी तुम्हाला त्याच्या नोट्स जे आहेत ना फोटोसिंथेसिसच्या रिटर्न नोट्स, त्या रिटर्न नोट्स फोटो काढून पाठवतो. त्या तुमच्या नोटबुकमध्ये फेअर करा. फेअर करत असताना जागा सोडत जात हवी, थोडी आधीमध्ये अशी पुढं मागं जरा जागा सोडून लिहा व्यवस्थित. लय क्लोज 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 लिहू नका सगळ्या गोष्टी, कारण ऍडिशन काय आले तर आपल्याला तिथे देता येतील. प्रत्येक लेक्चरला मन लावून लक्ष द्यायचे. पहिल्यांदा आज तुम्ही फक्त चॅप्टरचं पहिलं आणि दुसरंच पेज वाचायचंय, 138 आणि 139, बाकी काही रीड करायचं नाही. ओके, 2च पेज रीड करायचे आणि जे नोट्स पाठवून त्या राईट करायला सुरुवात करायची तुमच्या नोटबुकमध्ये बायोच्या. थँक्यू.